हाय, लग्नाच्या सकाळी माझ्या भावाच्या अंगावरती लिंब सांडवतात. सगळ्या घरातल्या आणि वाड्यातल्या बायका हे एक हळद लावल्यानंतर करतात. लिंब सांडवताना जे कपडे घालतात ते फेकून द्यायचे आणि मग यानंतर नवरा मुलगा तयार होऊन आपल्या नवरीला घ्यायला जातो. ना आता पोरगा उद्या बसली काकू लाड करून घे काय ते ए चला एक फोटो काढा. आता आम्ही निघालोय. कुठे निघालोय? आम्ही निघालोय अक्षय काकाच्या मामाच्या लग्नाला. हे कुठे निघाला? आम्ही मंडपात पोचताच खूप गर्दी झाली दोन्ही साईडच्या वरातीतल्या माणसांची. त्यामुळे मला पुढे जाऊन काही शूट करता नाही आलं आणि त्यात माझी पिल्लू दुधासाठी रडायला लागली. तर तिला दुधाची बॉटल दिली ते ती मंडपातच उभी राहून पिऊ लागली. पिल्लू सारखी रडत होती तर नंतरचे सुद्धा विधी मला शूट करता नाही आले. ती शांत बसली तेव्हा जाऊन कुठे आम्ही 1-2 फोटोज काढले आणि मग घरी जायला निघालो. कारण आमच्याकडे लग्नानंतर देवकार्य असतं व त्या देवकार्याच्या जेवणाचीच तयारी करायला. आम्ही आता जाताना कसे होतो आणि आता आमची हालत बघा. काही दाखव तुझी हालत. ही यजमानी बघा तिथे लय गावले. शुगर बिगर कमी झाली. आता नवरा नवरी आमच्या घरी येतील. त्या आमच्याकडे देवकार्याचं जेवण आहे. तर बघा या बायाने किती पसारा घाण केलेला आहे. काय काम तर करत नाही. ह्याला बोलतात जेवणाची तयारी करताना पसारा करणे. बघा आता नवरा मुलगा नवरीला घेऊन आलाय वरातीसोबत. मस्त बँड बाजा सगळं लावून आम्ही आता मस्त नाचायला लागलो. फुल राडा नुसता नाच नाच आणि फक्त नाचतच होतो आम्ही. आता अंगावरून त्यांच्या नजर काढली गेली जेणेकरून त्यांना कोणाची नजर लागू नये. ते माझ्या काकीने केलं आणि त्यानंतर त्यांचा गृहप्रवेश झाला आणि ते घरात आले. सगळे विधी वगैरे झाले होते. आता फक्त जेवणाचा विधीचा बाकी होता आणि तो होईस तोपर्यंत आम्ही विचार केला आम्ही काही व्हिडिओज काढू. 1 2 3 हा आता येतं चिटिंग होणार आहे पण मी जिंकले. 1 2 3 मगाचं रिअल होतं की ना. मगाचं रिअल होतं. 1 2 3 हे पण हे खरं होतं. बघितलं मधीचं लक्ष न उलट बाजूला लक्ष आधी जातं. चल स्टार्ट. ए नानू हो तिकडं. असा व्हिडिओ करून मागीला करते. व्हिडिओ फेमस होईल. बच्चे बच्चे को भी नहीं देखते. हाँ चल स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. पडला तर
सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळे पाहुणे मंडळी पण जेवण खाऊन सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी गेलेले आहेत. आता उरलं होतं ते फक्त प्रत्येकाला त्यांचा मान द्यायचा, म्हणजे काका काकी बहीण भाऊ भाऊजी ह्यांना त्यांचा मान द्यायचा. बाय 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 बाय.